जामनेर तालुक्यातील पहिली नागरी सहकारी पतसंस्था श्री सुरेशदादा जैन नागरी पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे। विशेष म्हणजे या संस्थेची स्थापनेनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे। या निवडणुकीसाठी 27 जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे। 31 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। 3 ऑगस्टला दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे। छाननी झालेल्या उमेदवारी अर्जांचे नामनिर्देशन यादी 4 ते 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल। माघार 5 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत घेता येईल। 20 ऑगस्टला निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाणार आहे। 30 ऑगस्टला मतदान होईल व त्यानंतर काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। स्वर्गीय मनोहरलाल धारीवाल यांनी स्थापन केलेली ही जामनेर येथील सुरेशदादा जैन नागरी सहकारी पतसंस्था एक विश्वासू प्रामाणिक संचालकांची ही पतसंस्था आहे। या पतसंस्थेत गेल्या 6 ते 8 महिन्यापूर्वी प्रशासकाची नियुक्ती झाली होती। प्रशासकाचा कार्यकाळ संपण्याबरोबरच आता सहकारी सहाय्यक निबंधकांनी निवडणुकीची कार्यक्रम घोषित केला आहे। निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये हालचाल सुरू झाली आहे। तसे पाहिले तर जामनेरची सुरेशदादा जैन नागरी पतसंस्था ही राजकारणाचे केंद्रबिंदू आहे। या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना, गरजू व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो। 1 नंबरची ही क वर्गातील सहकारी पतसंस्था असल्याने हिची निवडणूक देखील तितक्याच पारदर्शकपणे व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य सभासदांची आहे। या पतसंस्थेचे सुमारे 2200 ते 2253 असे मतदार असल्याची माहिती मिळाली आहे। स्थापनेनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने निश्चितच ती गाजणार। निवडणूक गाजणार ती यासाठी की या प्रशासक नियुक्तीपूर्वी संचालक मंडळांमध्ये काही मतभेद निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली। हे मतभेद केवळ या पतसंस्थेपुरते मर्यादित होते असे नाही, तर त्याचा परिणाम इतरही जामनेर शहरातील सार्वजनिक संस्थांवर पडला होता आणि त्यातूनच ही निवडणूक लागली आहे।